श्री स्वामी समर्थ. विश्वास हा आत्यंतिक श्रद्धेचा पाया आहे. गुरुचरित्रामध्ये असे बरेच प्रसंग सांगितले आहेत जिथे हा विश्वास नसता तर दत्त महाराजाची कृपा होणे शक्य नव्हते. जोवरी तू परतून येसी असो आम्ही भरवसी. दत्त महाराज हे सायनदेवाला म्हणत आहेत, अरे सायनदेवा, निश्चिंत मनाने जा, परत येईस्तोवर मी इथेच आहे, काही होणार नाहीये तुला. दत्त महाराजांच्या आशीर्वचनावर विश्वास ठेवून सायनदेव येवन अधिकाऱ्याकडे जातात आणि महाराजांच्या कृपेने मृत्यूभय झुगारून परत येतात. उद्धार झाला हो. पुढे 15 वर्षांनी जेव्हा दत्त महाराज आणि सायनदेवाची भेट होते, पुन्हा दत्त महाराज सायनदेवाला म्हणतात, येवन सेवा सोडून तू माझ्याकडे राहायला ये. तेव्हा सायनदेव येवन अधिकाऱ्याकडची सेवा सोडून गाणगापूरला येतात. वास्तविक येवन सेवा म्हणजे काय तर चांगलं मानधन, मानसन्मान ह्या सगळ्यावर पाणी सोडत ते गाणगापूरला येणे म्हणजे काय, म्हणजे सायनदेवाचा दत्त महाराजावर किती विश्वास होता याचं उदाहरण आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच की आपण आपल्या भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये बरेच चढ उतार येतात. मग आपण म्हणत असतो, माझं असंच का, मी इथेच का, असे बरेच का आपल्या पुढे येतात. कारण देवाला माहिती असतं ते आपल्यासाठी काय योग्य आहे. त्यामुळे आपल्या भगवंतावर विश्वास ठेवायला शिका. श्री स्वामी समर्थ.